अस्सलाम वालेकुम. मोहम्मद अँड सोफी गोट फ्रॉम रत्नागिरी. आजची व्हिडिओ डे 6 आणि डे 7 ही एकसाथ येते. तर हो आमचं नवाब आहे. याला आम्ही जरा सजवत होतो. त्याच्यानंतर एक कस्टमर आले. माशाल्लाह मूग बेस होते. त्यांची बात करूचो तरीको पण बेस होतो. आणि त्या 2 बकरे घेतला आहे. ह्यो एक पांडू घेतला आहे आणि एक आमचं किंगकॉंग घेतला आहे. आणि हे आमचे मामा जे बकराला बांधत होते. आणि हे शेरा आणि सुलतान ज्या घेतला आहे ते रोज येतात माशाल्लाह खेळतात बकऱ्यांसंगत. आणि तुम्हाला ह्यांचं शौक दाखवेन आज. तुम्ही फक्त एंड सर राहा व्हिडिओत ना. ह्यांचं शौक बघा. हे पोरं नाही आहेत फक्त, ह्यांच्या घराची जेवढी पण आहेत ना रिलेटिव्स, ही सगळी किती शौकीन आहेत ती तुम्हाला दाखवता एंडमध्ये. ते व्हिडिओमध्ये आहेत. आणि मग मी डे 7ला सुब्याला उठून गेलो आणि 2 हंसाची पोरा येणार होती. तो रेल्वे स्टेशनला गेलो फटाफट आणि मग ती पोरा घेतली मी जाऊन. तुम्ही बघू शकता किती मेहनत असते की बकरे येतात ती पण घेऊला जाऊची लागतात. मग थंय मी वेट केला पोरांचा. बोलणं एक डिटेल होती, आईली दुसरी डिटेल. पण पोरा माशाल्लाह आहेत क्वालिटीत पण नाशी पण. ह्यो आमचं नाव मी त्याची व्हिडिओ टाकली होती, तुम्ही बघली असशील. कुणी बघली होती कमेंट्स करून मला सांगा. आणि हे भाई आले होते बोकर घेवला, कस्टमर आहेत माशाल्लाह. व्हिडिओ वगैरे फोटो व्हिडिओ घेतला आहेत. आणि मग घेवला येणार आहेत बोललेत ते. इन्शाल्लाह येऊया घेऊ. चालेल. त्याच्यानंतर हे आपले अजून एक फॅमिली आली होती, पठाण फॅमिली. त्या पण अल्हम्दुलिल्लाह आपलं हिरा काढला होतो आणि त्याला मूग पसंत आहे. ते पण आम्हाला सांगणार आहेत कॉल करून. आणि ही पोरा न्हावायल्यावर बघा, ही ट्रान्सपोर्टची पोरा आलेली न्हावायल्यावर कशी दिसतात ती बघा. आणि जी मी बात करत होतो ना, जो शौक, ती ही फॅमिली आहे. यांचं शौक बघा फक्त. ही 2 बोकर नेवला, पुरी फॅमिली लिहिलेली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हो की कुर्बानीच्या ईदीची रौनक काय असते. जर बोकर परचेस करूला आणि घेऊसाठी आणि नेऊसाठी एवढी एक्सायटेड आहेत लोक. आणि एवढ्या जंगलात येऊ शकतात आत म्हणजे लांब. त्यामुळे तुम्ही विचार करा की हो बकऱ्यांचं शौक काय लेवल सर आहे. म्हणजे माशाल्लाह बेस वाटला. तर ही पुरी फॅमिली आहे आणि ह्याच्याशी समजून येते की ह्यांचं शौक काय लेवल सर आहे. आणि माशाल्लाह म्हणजे मूग जबरदस्त एकदम. त्या बकरे पण घेताना पण बेस घेतला आहे, कुर्बानीच्यानं मट्टे घेतला आहे. आणि तो दिसूनच येते त्यांची लहान पोरा पण शौकीन आहेत, मट्टी पण शौकीन आहेत. जी मी व्हिडिओमध्ये स्टार्टमध्ये बोललो तू एंडसर रहा आणि बघा ते ह्यो शौक आहे बघा. जवान ते जवान आणि म्हातारे पण पोरा पण सगळे आहेत माशाल्लाह. मग बेस वाटला. आणि जर असेच बकरे कोणाला पाहिजे असले बेस ना शौक करूचो असलो तर तुम्ही आमच्या फार्मवर येऊ शकता. केव्हा पण येवा बिंदास. ओपन असते फार्म. आणि फार्म असा आहे अल्हम्दुलिल्लाह साफसफाई पण असते. लहान पोरा लेडीज सगळी फिरू शकतात, काय प्रॉब्लेम नाही, कसलीच अडचण नाही, काय नाही, बिंदास एकदम. आणि मग ह्या झाल्यानंतर आम्ही लास्ट फीड होता आता ह्या केलेला आणि घरा जाऊची तयारी होती. लास्ट फीड टाकून बकरे खात होते एकदम सुकूननी. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की बकरे खात आहेत. आणि मग बेस माशाल्लाह बेस चालला आहे. कोण नसले की बघा शांती एकदम असते, खूप शांत असते फार्म. काय आवाज नाही, काय नाही. बकरे खाऊन पिऊन एकदम मजात राहतात. सगळे बोकर मी दाखवत आहो. ज्यांचे बकरे आहेत ते कमेंट्स करून सांगा की हो माझं आहे, हो माझं आहे, हो माझं आहे. ज्याचं नाही आहे तिनं कमेंट नको करू. ऐकला. तर हे बकरे आहेत माशाल्लाह खात आहेत सुकूननी. मग आम्ही हा फीट कंप्लीट करून घरात जायत होतो. तो सर परत एक कस्टमर आले. म्हणजे ह्या ईदीला वाटते रौनक जामच आहे वाटते. पब्लिक म्हणजे बकरी घेण्यात इंटरेस्ट मोप आहे. दिस काय बघत नाहीत. ईदीला अजून मोप टाईम आहे तरी पण पब्लिक म्हणजे बकरे शोधूच्या ह्याच्यातच आहे अगोदरच की बकरे येण्याचं काय माहीत नाही. आत्ताच घेऊन ठेवून जात. तर तुम्हाला पण घ्यायचे असले तर तुम्ही या पटाफट आणि आपले बकरे बुक करा. तर हे ते कस्टमर होते. हे रात झाले तरी पण आलेत आणि हे घेतलं आहे. मग ह्या झाल्यानंतर मग मी गेलो टी शर्ट घेवला. टी शर्टाची लॉन्चिंग होती. दिलदार मैफिल
क्रिकेट क्लब मिरकडवाडा रत्नागिरी सीझन 5. तर ही टुर्नामेंट लागलेली आहे, ही आजची स्टार्ट आहे. तर तुम्हाला ती ज्यांना क्रिकेटचा शौक आहे त्यांनी ती टुर्नामेंट बघा. आमची पण टीम आहे कमसीन करून, त्यांची पण मॅच बघा आणि फॉलो करा. आणि हे मग आजचे बकरे आले होते, नवीन बकरे ज्यांना अपडेट लागते त्यांच्यासाठी टाकतो. हे 4 नवीन बकरे आले होते, 4 सेलसाठी आहेत. हे ते सकाळ नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्शाल्लाह यांना न्हावून धुवून एकदम हिरो बनवून दाखवणार. तर मग ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. आणि काय खयल्या ह्याच्यावर व्हिडिओ बनवायची असली कुणाला, काय डिटेल म्हणजे फीड काय आहे तुमचा आणि ते बकरे खायले आहेत काय काय, तर कमेंट्स करून सांगा. मी इन्शाल्लाह कोशिश करीन की त्याच्यावर व्हिडिओ बनवायची. तर फॉलो आणि लाईक करा. टेक केअर. अल्लाह.